नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय आनंदाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला मी शेअर करणार आहे. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने MBBSच्या ॲडमिशनसाठी अनेक विद्यार्थी पालक वाट पाहत आहेत. वेळापत्रक नेमकं केव्हा येणार यासाठी सुद्धा तो वेट सुरू आहे. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये अतिशय आनंदाच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच काय नेमक्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये जे एक्झिस्टिंग MBBS कॉलेजेस आहेत त्यांच्या काही जागा वाढलेल्या आहेत, ज्या ठिकाणी शासन नियमाप्रमाणे सगळ्या सुविधा लागू असणार आहेत. तर ती एक महत्त्वाचा विषय. यासोबतच महाराष्ट्रामध्ये नव्यानं एका MBBS मेडिकल कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. तोही विषय जो तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे जे काय छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे, तर या ठिकाणी 100 सीट्स वाढलेल्या आहेत. त्यानंतर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी सुद्धा जे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी आता 30 जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. आणि यानंतर महाराष्ट्रामधलं एक अतिशय चांगलं कॉलेज जे की NKP साळवे मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी 50 जागा वाढलेल्या आहेत. सो मोठामोठी महाराष्ट्रामध्ये 180 जागा या स्वरूपामध्ये वाढलेल्या आहेत. आणि जे नवीन मेडिकल कॉलेज महाराष्ट्रात येऊ घातलेलं आहे ते म्हणजे कातकडे मेडिकल कॉलेज. या ठिकाणी 100 जागांना मान्यता मिळालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जवळजवळ 280 जागा महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या आहेत. सो ज्यांना MBBS करायचं स्वप्न आहे अशा मुलांच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, जी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी शेअर केलेली आहे. लवकरच वेळापत्रक येईल, तेही तुम्हाला मी शेअर करेल. तुर्तास 280 MBBSच्या जागा ह्या महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या आहेत. ही महत्त्वाची न्यूज आपल्या सगळ्यांसाठी. धन्यवाद.